उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल कथित अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती आक्रमक। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितरित्या अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या वतीने तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सोहेल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी या वक्तव्याचा निषेध नोंदवला। राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे, मात्र महिला लोकप्रतिनिधीबद्दल वैयक्तिक व गलिच्छ भाषेत टीका करणे योग्य नाही। अशा प्रकारची वक्तव्ये सार्वजनिक जीवनातील सभ्यतेला बाधा आणणारी असून त्याचा महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती तीव्र शब्दात निषेध करते। महिला सन्मानाचा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून तर संपूर्ण समाजाचा विषय आहे। त्यामुळे राजकीय नेत्यांनी सार्वजनिक जीवनात जबाबदारीने आणि संयमाने वक्तव्य करावीत असे आवाहन महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीने केले। यावेळी महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सोहेल इनामदार, संस्थापक कार्याध्यक्ष माननीय मुजफ्फर संधी, संस्थापक सचिव माननीय रेहान भालदार, प्रदेशाध्यक्ष माननीय सनाउल्ला बावस्कर, सांगली जिल्हा प्रमुख इम्रान शेख, सांगली युवक जिल्हा प्रमुख अली भोजनी, जिल्हा उपाध्यक्ष शिंदे, मिरज शहर तालुका अध्यक्ष नजमा मोमीन, मिरज तालुका कार्याध्यक्ष नजमा मोमीन, मिरज तालुका उपाध्यक्ष मुजाहिद मोमीन, तासगाव प्रमुख नूर मोहम्मद मुलानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पक्षाचा शेर असो, अरे या माजलेल्या काँग्रेस पक्षाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे या काँग्रेस पक्षाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे या काँग्रेस पक्षाचं माजलेल्या पक्षाचं करायचं काय? आज महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं स्टेटमेंट गुंगी गुडिया म्हणून याचं निर्देश करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं स्टेशन चौकामध्ये जमा झालेलो आहे। सर्वप्रथम आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना एक जागरूक करण्यासाठी सांगू इच्छितो। सांगली शहरामध्ये आघाडी आम्ही तुमच्यासोबत काँग्रेस पक्षासोबत जुडून आघाडी केली, त्याच्यामुळे तुम्ही सांगली शहरामध्ये तुमच्या काही 16 ते 17 सीटा तुम्ही निवडून आणल्या। जर आम्ही तुमच्याबरोबर आघाडी केली नसती तर तुमची सांगली शहरामध्ये मोजकेच 4 ते 5 तुम्ही सीटा निवडून आणल्या असत्या। आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सांगली शहरामध्ये मजबूत आहे आणि आम्ही त्या राष्ट्रवादी शहराच्या माध्यमातून तुमचं काम केलं। काही वार्डामध्ये तुम्हाला आम्ही सूट दिली, त्याच्यामुळेच तुम्ही आज सांगली शहरामध्ये 16 सीटा आणू शकल्या। जर आम्ही तुमचं काम केलं नसतं तर तुमची या सांगली शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये कुठल्या सीटा बसल्या नसत्या। याचं तुम्ही भान ठेवावं। त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल तुम्ही बोलण्या इतकं तुमचे जे माजी मुख्यमंत्री इतके सक्षम नाहीत, त्यांनी यानंतर यांच्या विरोधामध्ये बोलण्याच्या अगोदर विचार करावा, नाहीतर आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरू देणार नाही, हे आम्ही तुम्हाला इशारा देतो। आणि माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय भारत। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्म संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या विचारधारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व आमचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आमच्या वहिनीसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्यावर एकदम खालच्या प्रकारची टीका या काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी जी केलेली आहे, या आज आम्ही महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून आज आम्ही सांगली जिल्ह्यातर्फे जाहीर निषेध करतो। आणि इथून पुढं जर अशा काही आमच्या नेत्याच्या विरोधात जर असल्या खालच्या लेवलचं टीका कोण करत असेल तर आम्ही जसं तसं उत्तर त्यांना देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।